आनंदी प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त भाग आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे आता आनंदीचे आबा स्वतः आता येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये फक्त एकट्या पृथ्वी नाही तर आता मालक साहेबांची सुद्धा या सगळ्यामध्ये अशी काहीतरी खरडपट्टी मात्र आता काढणार आहेत की या सगळ्यामध्ये मालक साहेब सुद्धा म्हणजेच युगंधर सुद्धा आता इकडे चांगलाच होणार आहे। म्हणजे आता मालक म्हणजे इकडे स्वतः आबांनी माझी मुलगी ही काही फक्त एक खेळणं नाहीये, ती सुद्धा माणूस आहे, तिला पण भावना आहेत असं म्हणत चांगलंच सगळ्यांना दटावत आपल्या आनंदीला मात्र आता आपल्यासोबत घेऊन जाण्याचा महाभयंकर निर्णय घेतलेला आहे। हो प्रेक्षकांनो, पण आपण पाहिले की आदल्या रात्री तर आनंदी हे घर सोडून निघाली होती। मग अचानकपणे आनंदी हे घर सोडून निघाल्यावरती सुद्धा आता आबा कसे काय आले, आबांनी या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीला का घेऊन चाललेत, या एक आणि अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहूया नक्की काय घडलंय। आपण आता पाहिलेलं आहे की पृथ्वी या सगळ्यांच्या मध्ये सांगत आहे की काहीही झालं तरी मी कामासाठी बाहेर जातोय, मी कामासाठी बाहेर जात असताना जर का इथे कुणी काही गोंधळ केला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाहीये। म्हणजे आता आनंदीला त्यांनी जी काही शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता ही शिक्षा तिच्यासाठी काफी आहे। म्हणजे ती या सगळ्यामध्ये बाहेर पडू शकतच नाहीये, ही शिक्षा तिच्यासाठी खूप मोठी आहे आणि आपण एक विचार करायचा आहे की तिला आता या सगळ्यामध्ये ही शिक्षा आपण द्यायची आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे आता स्वतः म्हणजे आता मिताली की हे बघ दादा, ठीक आहे तुम्ही येईपर्यंत आम्ही आता काहीच करणार नाही आहोत। पण त्यावरती मात्र आता इकडे स्वतः ऐकायला तयार नाहीये प्रांजल सांगायला लागतो तिने आता कितीही काही केलं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता गप्प बसणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते मिताली की पण दादा आल्यावरती जर का आता काही गोष्टी झाल्या तर काय करणार आहेस तू, असं म्हटल्यावरती तो म्हणतो बघूया, पण आता दादा यायच्या आतच हिला आता आपल्याला घराबाहेर काढायला पाहिजे, काहीही झालं तरी सुद्धा ही या घरामध्ये राहता कामा नये। आणि तो आनंदीला सांगायला लागतोय की हे बघ, तुला जर का खरंच आमच्यामध्ये आणि आमच्या बाबांच्या मध्ये आता वाद व्हायला नको असतील तर आता एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे तू या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या घरातून निघून जा। यावरती छाया सांगायला लागते मालक साहेबांनी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या घरातून बाहेर पडू शकत नाहीयेत। जर का या घरातून तुम्ही बाहेर पडू शकत नाहीयेत तर मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता मालक साहेब तुमच्यावर चिडतील। आनंदी सांगायला लागते ठीक आहे मालक साहेब चिडू दे, अजून कोणी चिडू दे, मला फरक पडत नाहीये। जर का या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे माझ्यामुळे मालक साहेब आणि मुलांच्या मधला दुरावा जर का दूर होत असेल तर मात्र या सगळ्यामध्ये मी हे करायला तयार आहे म्हणजे आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता छायाला आनंदी सांगते की मी हे घर सोडून निघून जाते। यावरती छाया म्हणतात असं काय करताय तुम्ही, जर का तुमच्या आता घरी गेलात आणि त्यानंतर मालक साहेबांना हे कळलं तर तिकडे जाब विचारायला ते आता तुम्हाला नक्की येणार म्हणजे येणार। आणि त्यावरती मात्र आता आनंदी सांगते पण मी माझ्या आबांच्या घरी जाणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र लगेचच मात्र आता छाया म्हणायला लागते की आबांच्या घरी जाणार नाही, मग तुम्ही जाणार कुठे? यावरती ती सांगते ज्या ठिकाणी मला आता कुणी शोधू शकणार नाहीये त्या ठिकाणी मी जाणार आहे। प्रांजल म्हणतोय बघ तेच कर, कारण जर का आता इकडे तू आबांच्या इथे गेलीस आणि जर का बाबा तुला न्यायला आले तर आता तुझ्याकडे पर्याय असणार नाहीये। म्हणूनच आता हेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, काहीही झालं तरी या घरामध्ये तू आता परत येणार नाहीस याची खबरदारी घ्यायची आणि इथून जायचं। आणि त्यावरती मात्र आता आनंदी खूप मोठा निर्णय घेते। आनंदी या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मात्र आता जाण्यासाठी निघाल्यावरती छाया तिला पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करते आणि छाया सांगायला लागते मालकीणबाई एकदा विचार करा कुठे जाणार आहात तुम्ही। यावरती ती सांगायला लागते हे बघ कुठेही जाईन, जिथे वाट फुटेल तिथे आता जाईन, पण मी इथे थांबणार नाहीये, कारण आता माझ्यामुळे हा इतका सगळा मोठा प्रकार घडलेला आहे आणि तो मला अजिबात सहन होणार नाहीये। यावरती ती म्हणते मग तुम्ही जिथे कुठे चाललात तो मला पत्ता दिल्याशिवाय तुम्ही आता जायचं नाहीये। यावरती ती सांगायला लागते हे बघा छायाताई, पत्ता माहिती असेल तर मी तुम्हाला देईन ना, मला स्वतःलाच पत्ता माहिती नाहीये,
मी फक्त इथून निघून जाणार आहे, बाकी काहीच माहीत नाहीये. आणि त्याच रात्री आनंदी खूप मोठा निर्णय घेते. प्रांजल तिला सांगायला लागतो आणि जर का देव न करो पण आता बाबांना समजलं किंवा कुणालाही समजलं की तू आता इथून निघून गेलेस, पण त्यानंतर माझं नाव घ्यायचं नाहीये, हे मला पहिले वचन दे. आनंदी सांगते, मी तुला वचन देते प्रांजल, मी नाव घेणार नाहीये. मग रात्रीच्या वेळेला आनंदी आता इकडे आलेली आहे, ती म्हणजे युगंधरच्या इथे. युगंधरच्या इकडे आल्यावरती आनंदी मात्र आता युगंधरला विचारायला म्हणजे युगंधरच्या पाया पडते आणि आता सांगायला लागते, मालक साहेब मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्हाला ज्या वेळेला समजेल ना की मी आता हे सगळं केलेलं आहे किंवा मी अशा परिस्थितीमध्ये हे घर सोडून निघून गेलेली आहे, तुम्ही माझ्यावरती खूप 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 चिडणार आहात, पण तरी सुद्धा माझ्याकडे पर्याय नाहीये, तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या मध्ये न येण्याचा मी निर्णय घेतलाय. आदल्या रात्री आनंदी आता हे पाया पडते. युगंधर अजूनही झोपेत आहे. पृथ्वी इथे नाहीये. पृथ्वी हा आतताईपणा किंवा पृथ्वी हा वेडेपणा मात्र आता कधीच करणार नाही, पण या सगळ्यामध्ये प्रांजलने मात्र आता हा वेडेपणा केलेला आहे. आनंदी पाया पडते. पाया पडून आनंदी आता निघालेली आहे आणि त्याच वेळेला ती जेव्हा बाहेर येते त्यावेळेला मात्र आता तुळशीच्या म्हणजे ते तुळशीची जी काही फांद्या आहेत ते आता तिची साडी अडकते आणि ती तुळस जणू तिला आता सांगत आहे की हे घर सोडून जाऊ नकोस. असं म्हणत असताना मात्र आता आनंदी मागे वळून पाहते. तुळशी वृंदावन तिला आता या सगळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आनंदी थांबत नाहीये. त्या रात्री आनंदी निघून गेले. बरं, हे सगळं होत असताना ती आबांच्या घरी सुद्धा गेलेली नाहीये, पण त्याच रात्री मात्र आपण पाहिले की आबा घरी आलेत आणि आबांना आनंदी आणि मालक साहेब यांचा आता सत्कार झालेला सुद्धा पाहायला मिळालेला आहे. आणि त्यामुळे आबा आता या दोघींना सांगतायत की चला आज आपल्याला आनंदीच्या घरी जायचंय, तिचा सत्कार सोहळा झालेला आहे मालक साहेबांना आणि तिला भेटायचं आहे. त्यावरती आरती आणि आर्ची ह्या दोघीही जणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या दोघी जणी त्यांना आता सांगतायत की तुम्ही आत्ता तरी तिकडे जाऊ नका, कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे आनंदी जरा तिच्या घरात गडबड आहे. यावरती आबा म्हणतात, गडबड कसली पण गडबड असू दे, मी जाणार म्हणजे जाणार, असं काय करताय? तिच्यासाठी मानाची साडी आणि म्हणजे आपल्या जावयापोरांसाठी शाल घेतले ना, तिकडे जायला नको का? यावरती आरती आता काय बहाणा करू आरतीला काय बहाणा करावा हेच आता कळत नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये मात्र आता सांगायचा प्रयत्न करते की आत्ता आबा जाऊया नको, आपण नंतर जाऊया. पण आबांना खूपच घाई झालेली आहे आणि आबा आता विचार करतायत काहीही झालं तरी सुद्धा मी आत्ताच्या आत्ता निघतो. आणि आबा ती साडी आणि मानाची शाल घेऊन निघालेले आहेत. ज्या वेळेला आबा आता घरी यायला निघालेले आहेत त्यावेळेला आपण पाहतोय की ऑलरेडी आदल्या रात्री आनंदीने घर सोडले आणि दुसऱ्या दिवशी घरामध्ये अजूनही कुणालाही माहीत सुद्धा नाहीये की आनंदी मात्र आता घर सोडून निघून गेलेली आहे. या दोघी जणी म्हणजे आरती आणि आर्ची या दोघी जणी विचार करतात की आत्ता आबा तिकडे गेलेत आणि तिकडे गेल्यावरती आबांना जर का हा सगळा प्रसंग कळला किंवा आबांना मात्र या सगळ्यामध्ये या गोष्टीचा थांगपत्ता लागला तर आबा आता काय करतील. आणि त्यांना ह्या दोघींना पण अजून माहीत नाहीये की आता इकडे आनंदी घर सोडून निघून गेलेली आहे. आबा आलेत आणि तोपर्यंत पृथ्वी सुद्धा कामाला जो बाहेर गेलेला असतो तो घरी आलेला आहे. पृथ्वी आल्यावरती पृथ्वी प्रांजलला म्हणायला लागतोय, काय रे ती किचनमधून बाहेर आली होती का? यावरती प्रांजल म्हणतो, ती आता किचनमधून काय, ती किचनमधून कधीच बाहेर येऊ शकणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, काय किचनमधून बाहेर येऊ शकणार नाही म्हणजे? प्रांजलने जे सगळं सांगितले ते ऐकून पृथ्वीला धक्का बसलाय. आणि का केलंस तू हे सगळं? तितक्यात युगंधर उठलाय आणि इकडे तिकडे पाहतोय. त्याच वेळेला युगंधरला आनंदी दिसत नाहीये. आनंदी कुठे आहे म्हणून तो अख्ख्या घरभर फिरतोय, आनंदी दिसत नाही. तेवढ्यात आबा आलेत. आबा आवाज येत आहेत युगंधरला आणि आता सगळ्यांना की माझी आनंदी कुठे आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी आलाय आणि आता तुम्ही इथे आनंदीला शोधायला आलात असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधर म्हणाला की पृथ्वी त्यांना काही बोलू नको. यावरती पृथ्वी म्हणतो, बरोबर आहे, आनंदीला काही बोलू नको, तिच्या घरच्यांना काही बोलू नको, हां पण तुमच्या घरच्यांना सगळे बोलले तरी सुद्धा चालणार. आणि त्या आबांना आनंदी गायब झाल्याचं समजलेलं आहे आणि त्यानंतर आबा आता खूपच चिडलेले आहेत. आबाने सांगितले की मी माझी मुलगी आता इथे लग्न करून दिली, ती अशा प्रकारे तिची अवस्था करायला ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलगीला मी आता शोधणार आणि घेऊन जाणार. परत या घराचा उंबरठा ओलांडायला सुद्धा आता मी येणार नाहीये. काहीही झालं तरी या घराचा उंबरठा माझ्यासाठी कायमचा संपलेला आहे.
मालक साहेब, मी माझी मुलगी विश्वासाने तुमच्या घरी सोपवली होती आणि तिची ही अवस्था कशी काय झाली? पृथ्वीसुद्धा घाबरलाय. त्यांनी आता प्रांजलला खरं तर सांगितलेलं असतं, पण मूर्ख प्रांजलने मात्र आता मूर्खपणाचा कळसच केलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता आबा आपल्या आनंदीला शोधायला निघालेत. इकडे प्रांजल या मूर्खपणामुळे मात्र आता पृथ्वी चिडलाय आणि त्याला कुठेतरी गिल्ट वाटायला लागलेली आहे. या सगळ्या पोटी मात्र आता प्रांजल आनंदीला शोधायला निघाले. आनंदी सापडणार का आणि ती घरी येणार का? येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे.